कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसं राजकीय वातावरण आता तापू लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आपण निवडणूक रिंगणातील जे उमेदवार आहेत, विकासाबद्दलचं मत काय आहे किंवा शहराच्या किंवा प्रभागाच्या दृष्टिकोनातून त्यांचं मत काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज मी प्रभाग क्रमांक 13 मध्ये आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये ज्यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती, ते रणजित मंडलिक साहेब आता माझ्यासोबत आहेत. ऐनवेळी शिवसेनेकडून त्यांना तिकीट डावलण्यात आलं आणि त्यांनी जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश करून जनसुराज्याचा झेंडा हातात घेतलेला आहे आणि त्या झेंड्याखाली आता ते निवडणूक लढवत आहेत. आता आपण त्यांची खास अशी मुलाखत घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. रणजितजी, आता गेली 25 वर्षे मी तुमचा प्रवास अतिशय जवळून पाहिलेला आहे. तुम्ही एक कट्टर शिवसैनिक म्हणून म्हणजे इथं ओळख निर्माण केलेली होती. शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही अनेक आंदोलने केली, सामाजिक उपक्रम राबवलेत आणि आता ऐनवेळी पक्षानं तुम्हाला डावललं आणि आता तुम्हाला ऐनवेळी आता जनसुराज्य पक्षाचा झेंडा हाती घ्यावा लागलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? मी गेली 25 वर्ष 20 ते 25 वर्ष या प्रभागामध्ये या शिवसेनेच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे. एक शिवसैनिक ते उपजिल्हा प्रमुख असे विविध पदे मी भूषवलेले. त्यांनी काम करत गेलोय. ते लोकांचे प्रश्न, मूलभूत प्रश्न असू देत किंवा अनेक आंदोलनात मी भाग घेतलाय. अनेक विकासात्मक कामं आपण या प्रभागामध्ये केलेले आणि हे कामं करत करत आपण ह्या पदापर्यंत आलेलो आहे आणि प्रत्येक पद हे जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी किंवा जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कसा होईल याचा मी प्रत्येक वेळा पुरेपूर माझ्या परीने प्रयत्न करत आलेलो आहे. आणि एवढं 20-25 वर्ष आपण कार्य करत असताना जर समाजाचे प्रश्न, मूलभूत प्रश्न असू दे की अनेक प्रश्न असू दे, हे सोडवण्यासाठी एक नगरसेवक पद हे महत्वाचं आहे आणि ह्या पदावर राहणं महत्वाचं आहे. त्या पदासाठी आपण आज ही निवडणूक लढवतोय आणि जर नगरसेवक पद हे प्रभागामध्ये अनेक प्रकारचे फंड आणून आपण अनेक विकासाची कामं आपण त्यामध्ये करू शकतो. त्यासाठी मी आज निवडणुकीला उभा राहतोय आणि 25 वर्षाचा माझा हे बघितला तर 25 वर्षामध्ये आपण केलेली बरीचशी विकासात्मक कामं पण या प्रभागामध्ये केलेली, जसे आपण रस्ते, गटर्स असतील किंवा कॉन्क्रीट पॅसेज असतील किंवा ओपन जिम असतील, असे अनेक प्रकारचे आपण या विविध प्रकारची कामं केली आहेत. त्यानंतर मंगेशनगरमध्ये आपण 5.5 लाखाचा सीसीटीव्ही साठी मंजूर केले आहेत. असे बरेचसे कामं आहेत की आपण या 25 वर्षामध्ये भरपूर कामं आपण केलेले आहेत आणि तोच विकासाचा अजेंडा घेऊन मी पुढे निघालोय. वा. रणजितजी, आता तुम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून तुमची आता वाटचाल झालेली आहे आणि आता ऐनवेळी तुम्हाला राजकीय परिस्थितीनुसार जनसुराज्याचा झेंडा हातात घ्यावा लागलेला आहे. तर आता विनय कोरे साहेबांच्या नेतृत्वाबद्दल काय सांगाल? आता एका पक्षातून मी दुसऱ्या पक्षात जातोय, पण एक कार्यकर्ता म्हणून मी पुढे जातोय. कारण कार्यकर्त्याला कोणताही पक्ष जरी बदलला तर हे कार्य तेच राहणार आहे. कारण कार्यकर्त्याला ह्या कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी मी काम करत होतो त्यावेळी मला या प्रभागातील मूलभूत प्रश्न लोकांचे काय आहेत माहित आहे किंवा विकासात्मक माझा अजेंडा आहे. ज्या ज्या भागामध्ये किंवा आता नवीन भाग येणाऱ्या या भागामध्ये नवीन समस्या काय काय आहेत त्याचा मी अभ्यास केला आणि ह्या प्रकारे हा प्रभाग समस्या मुक्त कसा होईल याच्यासाठी मी मी प्रयत्न राहणार. आणि मी ज्या पक्षामध्ये आता गेलो ते विनय कोरे साहेबांचं सावकरांचं जे पक्ष आहे जनसुराज्य शक्ती पक्ष, हा साहेबांचं कार्य जर बघितलं तर हे सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. एक शैक्षणिक असू दे किंवा सहकार क्षेत्र असू दे, एक अभ्यासपूर्ण नेतृत्व त्यांचं या आपण बघितलेलं आहे. आणि ह्याच्या आधी सुद्धा महानगरपालिकेमध्ये सुद्धा जनसुराज्याचा महापौर होऊन गेलेला आहे आणि सत्तेमध्ये असणारा पक्ष आहे. केंद्रामध्येच या जनसुराज्य शक्ती सत्तेत आहे, राज्यामध्ये सत्तेत आहे. त्यामुळे येणारा फंड सुद्धा आपण बऱ्याच प्रमाणात आपण या भागामध्ये त्याचा मिळणारा फंड या सर्व युती असल्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात फंड आपण या प्रभागामध्ये वापरून एक निधी खेचून आणून ह्या प्रभागाचा विकास अत्यंत चांगल्या प्रकारे कसा होईल आणि एक स्मार्ट प्रभाग कसा होईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार आणि तो मी निश्चित करणार अशी ग्वाही देतोय. रणजितजी, आता गेली 5 ते 6 वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रशासक आहे. प्रशासकांना जास्त वेळ न देता आल्यामुळं अनेक प्रभागामध्येच नागरी समस्या उद्भवलेल्या आहेत. तशा या प्रभागातील नागरी समस्या प्रमुख कोणत्या आहेत? आता बघितलं तर गेली 5 वर्ष या प्रभागाला कोणत्याही नगरसेवक नाही, एक प्रशासक म्हणून नेमलेले आहेत. पण प्रशासक नेमल्यामुळे ह्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात प्रश्न आहेत. कारण एक कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा एक सेवक भागाचा म्हणून काम करत असतो आणि तो भागामध्ये फिरत असताना त्याला मूलभूत प्रश्न जे
त्या त्या भागामध्ये जे मूलभूत प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल किंवा ड्रेनेज याचा प्रश्न असेल, असे अनेक मूलभूत प्रश्न आहेत ते त्या लोकप्रतिनिधीकडे मांडले जातात आणि लोकप्रतिनिधी त्या सभागृहामध्ये पोहोचवला जातो आणि ते प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न हा नगरसेवक करत असतो. पण गेली 5 वर्ष या प्रभागाला कोणताही नगरसेवक पद नसल्यामुळे, प्रशासकीय राज असल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि प्रथमतः ह्या निवडून आलेल्या नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर ह्या पहिल्यांदा मूलभूत प्रश्नांना लक्ष घालावं लागणार आहे. कारण अनेक प्रश्न प्रचंड प्रमाणात मूलभूत प्रश्न पेंडिंग आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रथमतः प्राधान्य द्यावं लागणार आपल्याला. आतापर्यंत तुम्ही अन्याय अत्याचार विरोधात रस्त्यावर उतरलेला आहात, रस्त्यावरील लढाई तुम्ही लढलेली आहात. त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम देखील प्रभागामध्ये राबवलेले आहेत. याची पोचपावती म्हणून तुम्हाला नागरिकांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवलं. तर प्रभागाच्या दृष्टिकोनातून विकासात्मक काय अजेंडा आहे का आपला? मी एक रस्त्यावर उतरून आंदोलनातून पुढे आलेलो आहे. अनेक लोकांचे प्रश्न सोडवत या प्रभागामध्ये नेहमीच माझ्या पदाचा उपयोग मी लोकांचे प्रश्न जाणून ते कसं सोडवता येतील, मग ते आंदोलनात्मक असू दे किंवा कोणत्या प्रभागात एखादा रस्त्याचं काम असू दे किंवा कोणते कॉन्क्रीट पॅसेज असू दे, त्या संदर्भात निधी आणून तो कसा पूर्ण होईल या संदर्भात मी प्रयत्न केलेले आहेत. आता स्मार्ट प्रभाग पुढे होताना आपण मंगेशनगरमध्ये जर बघितलं, मी आता मगाशीच बोललो, एक सीसीटीव्ही कॅमेरे त्या मंगेशनगरमध्ये 5.5 लाखाचा परवाच आपण सीसीटीव्हीचं आपण मंजूर करून घेतला. या 2 ते 3 महिन्यामध्ये जवळजवळ 60 लाखाचा फंड मी या मंगेशनगर प्रभागामध्ये वापरला. त्याच्या आधी 20 लाखाचा फंड मी आणला होता रस्त्यासाठी आणि गटरसाठी. असा जवळजवळ अलीकडच्या काळामध्ये बघितला, या 2-3 महिन्यामध्ये मी 1 कोटीचा फंड या प्रभागामध्ये आणलेला आहे. त्याच्या आधी 20-25 वर्षामध्ये आणलेले फंड हे वेगळेच, म्हणजे बरीचशी कामं आपण केलेली आहेत. असाच प्रकारचं फंड आणून हे आता नवीन प्रभागामध्ये सुद्धा जे प्रथमतः मूलभूत प्रश्न सोडवून हे प्रभाग क्रमांक 13 कसा स्मार्ट आणि सुंदर प्रभाग होईल, समस्या मुक्त कसा प्रभाग होईल, याच्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार. आणि त्याचबरोबर जे शहराचे पण प्रश्न असतील, या प्रभागाबरोबरच अनेक शहराचे प्रश्न आहेत, जसे हद्दवाढ आहे, त्यानंतर महालक्ष्मी विकास आराखडा आहे, असे शहराचे प्रश्न पण बरेचसे आहेत आणि हे प्रश्न पण सोडवण्यासाठी एक अभ्यासात्मक नेतृत्व पण त्यासाठी गरजेचं आहे. अभ्यासपूर्ण आपण तिथं मी हे प्रश्न मांडू शकतो ही मला खात्री आहे. आणि मी एक कार्यकर्ता म्हणून जे केलेलं कार्य आहे 25 वर्षाचं, याचा माझा तिथं निश्चित उपयोग होईल. माझ्या प्रभागातील जनतेला त्याचे प्रश्न किंवा शहराचे प्रश्न मांडण्यासाठी मी निश्चितपणे माझ्या आजपर्यंतच्या या कार्याचा मला निश्चितपणे तिथं उपयोग होईल आणि लोकांना पण त्याचा उपयोग होईल. आता तुम्ही जनसुराज्य पक्षाकडून नारळाची बाग या चिन्हावर निवडणूक लढवत आहात. तर मतदारांना काय आव्हान कराल? मी मतदारांना एवढंच मगाशी जे बोललो मी, जरी पक्ष बदलला तरी कार्य तेच राहणार आहे आणि जनस्वराज्य पक्ष हा सन्माननीय विनय गोरे साहेबांचं नेतृत्व जर बघितलं, एक अभ्यासपूर्ण नेतृत्व आहे. एक सर्व क्षेत्रामध्ये शैक्षणिक सहकार सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे आणि ह्याचा आपण उपयोग या प्रभागामध्ये आम्हाला कसा करून घेता येईल याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आणि जनतेने सुद्धा नारळाची बाग हे चिन्ह निवडून आमच्या सर्व पॅनेलला विजयी करून या सभागृहामध्ये पाठवावं आणि आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला सर्वांना संधी द्यावी अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. रणजितजी, वेळात वेळ काढून आमच्याशी तुम्ही दिलखुलास अशा गप्पा मारल्या, याबद्दल तुमचा मी आभारी आहे. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.